राज्य सरकारकडून मोठी बातमी. दर महिन्याला 1,500 रुपये महिलांसाठी राज्य सरकारकडून घोषणाचा पाऊस. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यापासून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले आहे. त्यामुळे महिलांसाठी पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठी योजना राबविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांच्या व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अशी घोषणा केली. यामध्ये महिलांसाठी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देणार. या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी देण्यात येईल. जुलैपासून या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. महिलांसाठी मोठ्या घोषणा. सन 2023-24 पासून लेक लाडकी योजनेची सुरुवात. मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने 1,00,000 रुपये देण्यात येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिना 1,500 रुपये, वर्षी सुमारे 46,000 रुपये देण्यात येईल. दिनांक 1 मे 2024 नंतर जन्मात आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तावेजामध्ये नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने बंधनकारक. पिंक ई-रिक्षा. 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य. त्यासाठी 80 कोटी रुपये जमा. सुमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजने. लाभार्थी मुलींना देण्यात येणार अनुदान 10,000 वरून 25,000. राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशय सुखाच्या कर्करोग तपासणीसाठी व साहित्यासाठी 78 कोटी रुपये. रुग्णांची विशेषतः गरोदर माता आणि बालकांची आरोग्य संस्थेत मोफत येणे करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका. जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,00,000 घरांना नळ जोडणी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर मोफत देणार. 52,16,412 कुटुंबांना लाभ मिळणार. लखपती दीदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटाची स्थापना. बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत 51,000 ते 15,000 वरून 30,000 रुपये वाढ. हे अशा घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. अशाच माहितीसाठी रावज्ञान वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.